पडतीन खलास करीन. ओ मॅडम आहे समोर. कोण? पोलीस अधिकारी. माझा पोलिसांचा काय सामान, मी घरी जाईन. मी कुठं कोणाला काय बोललो का? मला तुम्ही धमकी देऊ नका राव पोलिसांची. मी फक्त या जगात पोलिसांना भेटतो, नाहीतर मी गुप्ती माझ्याकडे एवढी घरी. बहिणीला काय वाटेल दारू पिऊन ग्रामसभेत आला राव. पुढे कविता ताईंला काय झालं? राम राम. बस झालं. या काही इलेक्शन उभा नाही राहिला. त्याच्यावर नाही यायचं, इकडून यायचंय. कोण ना त्याला पायऱ्या बिरी ठेल काय? तुमच्या कोणी केलं ह्याला पायऱ्या? मी येत न जाईन. त्याचा आवाज वाढवा. पायऱ्या बिऱ्या बघा, चिकटल्या कांदा. ना तुम्ही चिकटू नका. माझं राव लय बेकार काम आहे. वायरमॅन कशाला? राम राम. राम हरचे लोक राम राम. झालं असलं तर बसता का? बसा म्हणायची काय कारण आहे? अहो ग्रामसभेला सुरुवात करायची. मग बसा म्हणायची काय कारण आहे? उभं राहणार. तो उभं राहणार. कोण काय? कोण बसव मला? म्हणजे खाली बसणार नाही. बसा म्हणायची काय कारण? ठीक आहे, आपण ग्रामसभा चालू ठेवू. ह्यांना उभं राहायचं, उभं राहू द्या. नाही उभं राहा माझी. तुम्हीच म्हणलं खाली बसणार नाही. मग उभं राहा म्हणायची काय कारण आहे? आता काय करणार? बसणार. खाली बसणार. ठीक आहे, बसा. मग ढकलायची काय कारण आहे? कोणी ढकललंय? आता कसं ढकललं? अहो आम्ही खाली बसा म्हणलो, फक्त खाली बसा म्हणलोय तुम्हाला. बसा. गरीबाला ढकलला काय? ओ नीट बसा. ग्रामसभेत आलाय, नीट बसा. बसा. तर मंडळी कोणी भांडण तंटा करत बसायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही, पैसा वाया घालवत नाही. हे करत असताना आपल्या गावाला कसं तंटमुक्त अभियानाचे पारितोषिक मिळेल म्हणून खऱ्या अर्थानाची ग्रामसभा आहे. म्हणून खऱ्या अर्थानाची ग्रामसभा बोलवली. मिळूच शकत नाही. काय? आपल्या गावाला ना तंटमुक्त अभियानाचं पारितोषिक मिळूच शकत नाही. का? मलाच राहील. तुम्हालाच विचारतोय. ओटूनच राहील. अहो उठूनच उभा आहे ना मी. मग मला कोण उठ म्हणायचं? ठीक आहे, उठा 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 उठा. आपल्या गावाला तंटमुक्त अभियानाचं मिळू शकत नाही. पण काय मिळणार नाही? जर आपल्या गावाला जर तंटामुक्तीचं जर पाहिजे असलं ना पारिश्रमिक, तर त्याच्यासाठी आधी बाळासाहेब उच्चार व्यवस्थित करा. पारशिक नाही, पारितोषिक.